नमस्कार मुलांनो, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यातली पहिली एक्झरसाइज बघत आहोत आपण 7.1 आणि त्या 7.1 मध्ये आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनच्या आधारे उदाहरण पाहणार आहोत. आज तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे आपण आज उदाहरणं बघूया. तर एक उदाहरण बघा काय आहे. पहिलं उदाहरण आजचं, the probability distribution capital X is given by x च्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 0 1 2 3 4. 0 असताना 0.1 आहे, 1 असताना k आहे, 2 असताना 2k व्हॅल्यू आहे, 3 असताना 2k आहे आणि 4 असताना k आहे. तर आपल्याला पहिल्यांदा विचारले k ची व्हॅल्यू काढा. तर हे दिलेलं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. जर आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल तर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, सगळ्याच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज ही 1 येत असते. तर बघा, ह्या सर्वांच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 येणार आहे. म्हणजे समेशन हे बेरीजचं चिन्ह आहे. p ऑफ x इज इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत आहे मुलांनो? x ची व्हॅल्यू 0 पासून 4 पर्यंत. समेशन म्हणजे बेरीज. आता कोणाकोणाची बेरीज करायची? p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2, p ऑफ 3, p ऑफ 4. ह्या सर्वांच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज किती येत आहे मुलांनो? 1. तर p ऑफ 0 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 0.1. p ऑफ 1 ची k, p ऑफ 2 ची 2k, ही सुद्धा 2k प्लस k इक्वल टू 1. ॲडिशन केली तर काय येईल बघा? 0.1 प्लस 2 4 5 आणि 6 6k इक्वल टू 1. तर 6k इज इक्वल टू लिहिला जाईल 1 मायनस 0.1. 1 मायनस 0.1 ची व्हॅल्यू काय येणार आहे? 6k इज इक्वल टू 0.9. तर k इज इक्वल टू 0.9 डिवाइडेड बाय 6. तर k इज इक्वल टू 0.3 डिवाइडेड बाय 2. तर k ची व्हॅल्यू मला लिहिता येईल 3/20. ही झाली आपली k ची व्हॅल्यू. k ची व्हॅल्यू नोट करा मुलांनो काय बघा. तर मुलांनो, आपण k ची व्हॅल्यू काढली. k ची व्हॅल्यू कशी काढली? दिलेलं आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे सर्वांची बेरीज किती येणार आहे? 1. मग सगळ्या प्रोबॅबिलिटीची बेरीज म्हणजे हे झालं साइन समेशन p ऑफ x. x ची व्हॅल्यू 0 ते किती आहे? 4. म्हणजे p ऑफ 0, p ऑफ 1, p ऑफ 2, p ऑफ 3, p ऑफ 4 सर्वांची बेरीज 1 आहे. आणि k इज इक्वल टू आपण व्हॅल्यू 3/20 आहे. आता मला काढायची आहे प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन 2. प्रोबॅबिलिटी प्रश्न आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ कॅपिटल X इज लेस दॅन 2. लेस दॅन 2 म्हणजे 2 पेक्षा कमी. पण 2 पेक्षा कमी काय काय मुलांनो इकडे बघा. 2 पेक्षा कोण कोण येणार आहे? 0 आणि 1. म्हणजे 2 पेक्षा कमी कोण कोण आहे? 0 आणि 1. म्हणजे p ऑफ x लेस दॅन 2 ला काय लिहिणार मी? p ऑफ 0 प्लस p ऑफ 1. p ऑफ 0 किती दिले मुलांनो इकडे बघा. p ऑफ 0 ची व्हॅल्यू 0.1 आणि 1 ची व्हॅल्यू आहे k. म्हणजे p ऑफ 0 च्या ठिकाणी मिळवू शकतो 0.1 प्लस k. 0.1 ॲज इट इज प्लस k ची व्हॅल्यू आता काढली मुलांनो 3/20. 3/20 जर ह्याला आपण सोडवलं तर किती येणार आहे? मी हे 1/10 लिहू शकतो. 3/20 ह्याला असं लिहिता येईल 2/20 प्लस 3/20. दिस इज 5/20. 5/20 that is equal to 1/4. तर बघा p ऑफ x इज लेस दॅन इक्वल टू 2 किती आलेलं आहे मुलांनो? 1/4. आता त्याच्यानंतर तिसरा प्रश्न काय बघा. थर्ड, प्रोबॅबिलिटी कॅपिटल X इज काय?
x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3 म्हणजे x जो आहे 3 आणि 3 पेक्षा मोठा आहे. 3 सुद्धा व्हॅल्यू द्यायची. 3 आणि 3 पेक्षा मोठा म्हणजे किती? 3 आणि 4. p ऑफ 3 प्लस p ऑफ 4 कारण 3 आणि 4 दिले. p ऑफ 3 ची व्हॅल्यू आपल्याकडे दिलेली आहे 2k, 4 ची दिलेली आहे k, ॲडिशन येईल 3k. 3 इंटू k ची व्हॅल्यू किती काढली मुलांना आपण आताच काढलेली आहे 3/20. दिस इज 9/20. हा झाला थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. सॉरी मी पहिला आणि तिसरा क्वेश्चन घेतलेला आहे. चौथा क्वेश्चन राहिला आहे. चौथा क्वेश्चन मी या ठिकाणी लिहितो मुलांना. हे चौथा क्वेश्चन प्रोबॅबिलिटी. तर बघा मुलांना चौथा क्वेश्चन आहे प्रोबॅबिलिटी काढायची x ची व्हॅल्यू 1 आहे किंवा 1 पेक्षा जास्त आहे किंवा 4 पेक्षा कमी. 1 पेक्षा जास्त 1 किंवा 1 पेक्षा जास्त म्हणजे किती? 1 2 3 4. परंतु आपल्याला 4 नाही घ्यायचे, 4 पेक्षा कमी घ्यायचे. म्हणजे आपण काय घेणार? p ऑफ 1 प्लस p ऑफ 2 प्लस p ऑफ 3. p ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे मुलांना? k. p ऑफ 2 ची 2k, 3 ची 2k, ही येणार आहे 5k. 5 k ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे मुलांना 3/20. 3/20. दिस इज अ 3/4. हे आपलं चौथं उदाहरण. तर पहिलं उदाहरणात आपल्याला 4 प्रश्न विचारले होते. k ची किंमत काढायची होती आणि आपल्याला काय दिलं? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलं. अगोदर k ची व्हॅल्यू काढली, बाकीचे आपण 4 पैकी सब क्वेश्चन सोडवले. ठीक आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. दुसरा क्वेश्चन आता आपण लिहूया. तर दुसरं उदाहरण बघा मुलांना. A random variable capital X has the following probability distribution. आपल्याला probability distribution दिलेलं आहे. x ची व्हॅल्यू 0 1 2 3 4 5 6 7 आणि प्रत्येकाची probability दिलेली. आपल्याला k ची व्हॅल्यू विचारलेली आहे. मग एक तर गोष्ट क्लिअर आहे, जर प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन साठी तक्ता दिलेला असेल आपल्याला तर या सर्वांच्या प्रोबॅबिलिटीची बेरीज 1 येणार आहे. तर म्हणजे आपण सुरुवातीला लिहिणार समेशन ऑफ p ऑफ x स्मॉल x घ्यायला होऊन जाईल. p ऑफ x व्हॅरीज फ्रॉम 0. x ची व्हॅल्यू 0 पासून कुठपर्यंत आहे? 7. ती व्हॅल्यू येणार आहे 1. मग आता प्रत्येकाची प्रोबॅबिलिटीची बेरीज करूया. p ऑफ 0, p of 1, p of 2, p of 3, p of 4, p of 5 plus p of 6 plus p of 7 is equal to 1. आता प्रत्येकाची जर आकडे व्हॅल्यू सर मी काय करतो? काही ज्यांचे ॲडिशन तर सहज करणं शक्य आहे ह्या सर्वांची बेरीज 3k आणि 2k 5k आणि हे 2 7k आणि हे 1k 8k आणि या ठिकाणी आणखी एक k. किती k? 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 9. टोटल 9k आहे. प्लस k स्क्वेअर किती? 7k स्क्वेअर आणि हे 2k स्क्वेअर म्हणजे किती? 9k स्क्वेअर आणि हा 1k स्क्वेअर म्हणजे 10k स्क्वेअर इक्वल टू 1. मुलांनो ह्या सर्वांची मी ॲडिशन केलेली, ही ॲडिशन केली. आता हे आपल्याला सोडवायचं माहिती आहे कशा पद्धतीनं आपण सोडवतो. इक्वल टू 0. तर या ठिकाणी ह्या जर आपण सोडवलं तर फॅक्टर मेथड माहिती आहे तुम्हाला. तर ह्याचा आन्सर येणार आहे 10k स्क्वेअर 10k minus k minus 1 equal to 0. 10 वर जाते. तिचे फॅक्टर्स पाडले आपण. 10k जर आपण कॉमन घेतलं तर मुलांना या ठिकाणी येणार आहे k plus 1 minus 1 कॉमन घ्या. k plus 1 equal to 0. 10k minus 1 k plus 1 equal to 0. तर 10k minus 1 equal to 0 k plus 1 equal to 0. या ठिकाणी k ची व्हॅल्यू 1/10 येत आहे आणि k ची व्हॅल्यू किती येईल? -1 आहे. आणि मुलांना आपल्याला ह्या उदाहरणामध्ये k ची व्हॅल्यू 0 निगेटिव्ह घेता येणार नाही कारण
पी ऑफ 1 ची प्रोबॅबिलिटी किती आहे के, आणि जर के ची व्हॅल्यू आपण -1 घेतली तर प्रोबॅबिलिटी निगेटिव्ह येईल, म्हणजे के ची व्हॅल्यू के इज नॉट इक्वल टू -1 हे लक्षात ठेवा. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली मुलांनो 1/10. तर के ची व्हॅल्यू कशी काढली तुमच्या लक्षात आलं. हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन येते, या सर्वांची ॲडिशन ही 1 येते आणि सॉल्व केल्यानंतर के ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 1/10. आता आपण दुसरा प्रश्न सोडूया. दुसरा प्रश्न, तर दुसरा क्वेश्चन आहे मुलांनो, के ची व्हॅल्यू काढायची होती, आपण काढली. प्रोबॅबिलिटी x इज लेस दॅन 3, 3 पेक्षा कमी. 3 पेक्षा कमी काय काय मुलांनो 0 1 2, म्हणजे आपण लिहिणार p ऑफ 0 प्लस p ऑफ 1 प्लस p ऑफ 2. व्हॉट इज द 0? 0 ची व्हॅल्यू आहे 0, 1 ची व्हॅल्यू आहे k, 2 ची व्हॅल्यू आहे 2k, 2 ची व्हॅल्यू आहे 2k. हे ॲडिशन येत आहे मुलांनो 3k, 3k ची व्हॅल्यू 1/10. द आन्सर इज 3/10. हा सेकंड क्वेश्चन झाला x इज ग्रेटर दॅन 4, म्हणजे p ऑफ 5 प्लस p ऑफ 6 प्लस p ऑफ 7. p ऑफ 5 आहे k स्क्वेअर, 6 आहे 2k स्क्वेअर, 7 आहे 7k स्क्वेअर प्लस k, हे येणार आहे 10k स्क्वेअर प्लस k. आता मुलांना आपल्याला k ची व्हॅल्यू आहे 1/10, ते बघूया. 10 इन ब्रॅकेट 1/10 होल स्क्वेअर प्लस 1/10. ह्याला जर सॉल्व केलं तर ही 1/10 प्लस 1/10 2/10 1/5. ओके, ठीक. तर मुलांना तिसरा प्रॉब्लेम आहे. 2 persons A and B play a game of tossing a 3 coins. दोन मुलं आहेत ए आणि बी, ते दोघं जण एक गेम खेळायला, कॉइन टॉस करायचा 3 वेळेला. आणि त्यांच्या गेमचे नियम काय बघा. इफ द रिझल्ट्स ऑफ अ टॉस इज हेड, जर त्या टॉसचा रिझल्ट हेड असेल, ए गेट्स द ₹2 फ्रॉम बी, ए ला बी पासून 2 रुपये भेटतात. आणि इफ द रिझल्ट ऑफ टॉस इज अ टेल, बी गेट्स द ₹1.5 फ्रॉम ए. जर टेल आला तर ए ला बी ला 1.5 रुपये म्हणजे ₹1.5 द्यावं लागेल. आणि एक्स डिनोट दी अमाऊंट गेन और लॉस्ट बाय ए, म्हणजे एक्स म्हणजे काय, ए नं किती पैसे कमवले आणि किती लॉस झाले, आणि व्हॉट आर द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ एक्स, म्हणजे एक्सचे आपल्याला काढायचे, त्याला गेन किती झाला आणि लॉस किती झाला. प्रॉब्लेम काय पण आहे लक्ष द्या. ए आणि बी हे दोघं जण मित्र आहेत, ते गेम खेळायले, कॉइन टॉस करायचा, ते 3 वेळेस कॉइन टॉस करायचा. आणि जर हेड आला तर ए काय करणार, बी ला 2 रुपये देणार, आणि जर टेल आला तर बी ए ला 2 रुपये देणार, सॉरी ₹1.5 1.5. तर ए ला याच्यामध्ये किती बेनिफिट झाला आणि किती लॉस झाला हे आपल्याला काढायचं. तर सर्वात अगोदर आपण सॅम्पल स्पेस यूज, सॅम्पल स्पेस HHT, STH, THH, TTT, TTH, TST, HTT, हे झालं सॅम्पल स्पेस. कॅपिटल एक्स काय डिनोट करतो, अमाऊंट gained or lost by A, A ला मिळालेले पैसे किंवा लॉस झाले. तर ए ला कधी पैसे भेटणार, जर हेड आला तर ए ला पैसे भेटणार, आणि जर टेल आला तर ए ला त्याला द्यावे लागतील. तर बघा मग एक्सच्या काय काय व्हॅल्यूज असतील. आता आपल्याला समजा हेच काढायचं, एक्सची व्हॅल्यू जर एच असेल तर काय, किती हेड आला मुलांना, 3दा. एकदा हेड आल्यास 2 रुपये भेटायले, मग 3दा हेड आल्यास किती भेटतील, 6 रुपये. म्हणजे 2 × 3 ₹6, म्हणजे पॉझिटिव्ह आहे, मी त्याला किती रुपीज गेन केले, 6 रुपीज गेन केले. आता दुसरं कॅपिटल एस असं होऊ शकतं, HHT, म्हणजे काय आलं बघा मुलांना, 2दा हेड आलं
म्हणजे एका हेडचे 2 रुपये दुसऱ्या हेडचे 2 रुपये असे किती रुपये यायले 4 रुपये. पण इथं टेल आलेला आहे म्हणजे याला किती रुपये द्यावे लागणार परत 1.5. मग 4 रुपयातून 2.5 रुपये गेले मुलांनो तर किती राहते 2.5 रुपये. तसंच ह्याचं बघूया HTH ह्याच्यामध्ये सुद्धा 2 हेड आहेत आणि 1 टेल आहे म्हणजे हे सुद्धा किती येणार रुपीज 2.5. X T तर मुलांना या ठिकाणी काय होणार बघा सर्व शेवटी आपण रुपीजच्या देऊ. तर टेल पडलेले म्हणजे याला ह्याच्यात पैसे भेटणार नाही. टेल पडल्यास याला द्यायचे. तर आता याला किती रुपये द्यावे लागणार एकदा टेल पडल्यास 1.5. तर 3 पडल्यास किती आले 3 × 1.5 म्हणजे किती 4.5. हे द्यायचे कुणाला हेडला. तर त्याच्यानंतर एक्स बघा TTH. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण मायनस लिहूया कारण या ठिकाणी त्याचा लॉस झालेला आहे. मग TTH इथं किती लॉस होणार आहे बघा TTH पुन्हा ह्याच्यासारखं दोनदा टेल एकदा आहे. पुन्हा इथं किती आहे सगळं एकदाच लिहितो टेल हेड टेल दोनदा टेल एकदा हेड. त्याच्यानंतर इकडे निगेटिव्ह साईन काय सांगतोय लॉस झाला. आता आपण टेल पर्यंत आलो. दोनदा टेल आहे एकदा हेड आहे म्हणजे हेड पडल्यामुळे एकदा हेड भेटला तर याला 2 रुपये भेटले आणि टेल झाला म्हणजे याला 3 रुपये द्यावे लागतात. एक टेल पडल्यास किती रुपये द्यायचे 1.5 रुपये. किती टेल पडले 2. मग 2 टेल पडले तर त्याला किती रुपये द्यायचे 3 रुपये. म्हणजे ह्या सर्वांचं कसं येणार आहे सेम कारण दोनदा टेल आणि एकदा हेड आहे म्हणजे TTH इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू THT HTT म्हणजे 2 रुपये येणार आणि देणार किती येतो परत त्यांना दोनदा हेडचे 3 रुपये म्हणजे किती -1. या ठिकाणी -1 या ठिकाणी त्याला दरवेळेला मायनस साइन केला होता. तर येला काय गेन झालं येला काय गेन म्हणजे काय गेन होऊ शकतं. गेन 6 रुपये 2.5 लॉस किती रुपये होऊ शकतो त्याचा मायनस म्हणजे लॉस 4.5 आणि या ठिकाणी सुद्धा -1. काय केलं हेड पडला तर येला 2 रुपये भेटणार. इथे किती पडले 2 जातील. ह्याचा अर्थ येला समोरच्याला 3 रुपये द्यायचे तर यायला किती 2 रुपये म्हणजे किती लॉस झाला -1. म्हणजे एक्सच्या काय व्हॅल्यूज पॉसिबल आल्या एक्स म्हणजे काय गेन किंवा लॉस म्हणजे एक ह्याच्या व्हॅल्यू आलेल्या आपण छोट्या व्हॅल्यू पासून यायला सुरुवात करू 1 नंतर 2.5 त्याच्यानंतर 6 2.5 आणि 6. तर मुलांना त्याला 6 रुपये 2 रुपये 5 आणि 1 म्हणजे हे एवढं गेन होऊ शकतं किंवा लॉस होऊ शकतं. ठीक आहे हे उदाहरण या ठिकाणी थांबलेलं आपण थांबूया. तर मुलांनो आपल्याला याच्यातले काही उदाहरणं सोडवण्यासाठी एका कन्सेप्टची गरज पडणार आहे कारण हे कन्सेप्ट घेतल्यानंतर 7.5 मधले 7.1 मधले दुसरे उदाहरणं घेता येतील. ते कोणता एक कन्सेप्ट बघूया. छोटासा कन्सेप्ट आहे फॅक्टोरियल. तुम्ही पाहिलं असतं फॅक्टोरियल. तर 5 फॅक्टोरियलचा अर्थ काय होतो 5 × 4 × 3 × 2 × 1. ह्याला 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 गुणिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 शेवटी 1 पर्यंत जायचं. 4 फॅक्टोरियल म्हणजे काय मुलांना 4 3 2 1. 3 फॅक्टोरियल म्हणजे किती येणार आहे 2 3 1 आणि 2 फॅक्टोरियल किती येणार आहे 2 × 1. 1 फॅक्टोरियल किती येणार आहे 1. 0 फॅक्टोरियल सुद्धा किती येणार आहे 1. हे लक्षात ठेवा विशेष करून 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती मुलांना 5 4 3 2 1. 4 फॅक्टोरियल म्हणजे 5 4 3 2 1 3 2 1 2 1 1 आणि 0 फॅक्टोरियल म्हणजे 1. आता एक फॉर्म्युला आहे बघा. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. NCX
जेव्हा प्रॉब्लेम घेईल तेव्हा एन सी एक्सचा अर्थ काय होतो तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला ह्याचा फॉर्म्युला बघा, एन फॅक्टोरियल अपॉन एक्स फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस एक्स फॅक्टोरियल. काय काय आहे बघा, एन सी एक्सचा फॉर्म्युला एन फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल अपॉन एन मायनस एक्स फॅक्टोरियल. आता याच्यावर 2-3 उदाहरणं घेतो. असा असेल समजा 3C0 पहिलं उदाहरण 3C0. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये एन च्या जागी किती ठेवणार 3, एक्सच्या जागी किती ठेवणार 0, म्हणजे किती आलं मुलांना हे 3 फॅक्टोरियल. एक्स म्हणजे किती 0 फॅक्टोरियल आणि एन मायनस एक्स म्हणजे 3 मायनस 0 फॅक्टोरियल. हे 3 फॅक्टोरियल 0 फॅक्टोरियल म्हणजे 1, 3 मायनस 0 म्हणजे 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल होऊन किती 1. दुसरं बघा 3C1. 3C1 ला कसं सोडवणार, ह्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या. यांच्या जागी ती 3 फॅक्टोरियल 1 म्हणजे x 1 फॅक्टोरियल 3 मायनस 1 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल 3 मायनस 1 इज 2 फॅक्टोरियल. कॅल्क्युलेशन बघा कसं आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजे तुम्हाला लिहून दिलेले मी किती आहे 2 3 1. इथे लिहूया 2 3 1. 1 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2 फॅक्टोरियल म्हणजे किती 2 × 1. जर सोडवलं किती आले मुलांना 2. पुन्हा तिसरं उदाहरण बघा 3C2. n म्हणजे 3 x म्हणजे 2. या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवूया 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल 3 मायनस 2 फॅक्टोरियल. सरळ सरळ याच्यामध्ये n मायनस x 3 × 2 × 1 2 फॅक्टोरियल 2 × 1 3 मायनस 2 म्हणजे 1 1 फॅक्टोरियल म्हणजे किती 1. मी सोडवल्यास किती आलं म्हणून 3. तर एन सी एक्स म्हणजे काय एन फॅक्टोरियल एक्स फॅक्टोरियल आपण एन मायनस एक्स फॅक्टोरियल. मुलांना ह्याचे काही उदाहरणं मनाने लिहून तयार करा. आपण ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 7.1 चे राहिलेले उदाहरण घेऊ. पण थांबू.